झोपडपट्ट्यामधील मुलांसाठी शाळा सुरू करणाऱ्या शिक्षिकेला 9 कोटी रुपयाचा पुरस्कार. मागील 3 दशकापासून काम सुरू आहे. हे शिक्षण केंद्र 25 वर्षीय रुबल नागी यांनी सुरू केलेले एका स्वयंसेवी संस्थेमार्फत चालत असते. त्यांनी गेले सुमारे 3 दशक शहरातील सर्वाधिक दुर्लक्षित घटकापर्यंत शिक्षण पोहोचण्याचं काम केलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला रुबल नागी यांना ग्लोबल टीचर प्राइज मिळाला आहे. याची किंमत सुमारे 9 कोटी रुपये. पुरस्कार ह्या वारकी फाउंडेशन यांनी युनेस्को सहकार्याने सुरू केला आहे. शिक्षण क्षेत्रात विशेषतः उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. ग्लोबल टीचर प्राइजच्या वेबसाईटनुसार रुबल नागी यांनी 139 देशातून आलेल्या 5,000 नामांकन आणि अर्जामधून निवड करण्यात आली आहे. त्यानुसार रुबल नागी यांनी रुबल नागी आर्ट्स फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेला माध्यमातून भारतभर 100हून अधिक दुर्लक्ष वस्ती गावामध्ये 800 पेक्षा जास्त शिक्षण केंद्रे सुरू केलेली आहेत. भित्तिचित्रांच्या वस्त्या सजवल्या, उत्सुकता निर्माण केली. रुबल नागी म्हणाल्या की साधारण 3 दशकापूर्वी अनपेक्षित वंचित घटकापर्यंत शिक्षण पोहोचण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. मुंबईत घेतलेल्या त्यांनी एका कला कार्यशाळेत एका मुलगा आला. त्यावेळी त्यांना कळाले की तो मुलगा झोपडपट्टीत राहतो आणि शाळेत जाणं त्याला परवडत नाही. रुबल नागी सांगतात की त्या मुलाशी झालेल्या संवादामुळे त्यांच्या झोपडपट्टीत गेल्या तिथल्या वस्ती अधिक स्वच्छ सुंदर दिसावी म्हणून भिंतीवर भित्तिचित्रे काढून परिसर सजवण्याची त्यांनी तयारी दर्शवली. रुबल नागी आठवणी सांगताना म्हणाले की आम्ही भिंती रंगवत असताना मुले आजूबाजूला जमा होऊन मग ती विचारत, तुम्हाला गोष्ट ऐकायची आहे का? सगळ्यांनी एक सुरात हो असं उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की तेव्हा मला एक उमगलं की गरीब वस्तीतील मुलांनाही शिक्षणाची इच्छा असते. कलेच्या माध्यमातून शिक्षणाचे गोडे निर्माण करता येते. त्यांची जाणीव त्यांना त्याच क्षणी झाली. गेल्या अनेक वर्षात रुबल नागी यांनी त्यांच्या टीमने भारतात अनेक शहरात शिक्षण केंद्रे सुरू केली आहेत. या ठिकाणी शिक्षकांना कलेच्या माध्यमातून अवघड गोष्टी सोप्या पद्धतीने शिकवण्यास प्रोत्साहन दिले जाते. स्वयंसेवी मुलांना विविध कौशल्यांचे धडे देतात, तर देणग्यामुळे मुलांना पुस्तक, दप्तर, शालेय वस्तू ह्या मदत केली जाते. रुबल नागी सांगतात की त्यांचे सर्वच लर्निंग सेंटर हे पक्क्या इमारतीमध्ये नाहीत, तर कधीकधी झोपड्यातील मोकळ्या जागेचे वर्ग भरतात. तेव्हा मुले चटया सतरंजीवर बसून शिकतात. त्या म्हणाल्या की कुठे शिकू शकता, फक्त रंजकर पद्धतीने मांडायला हवी. मात्र हे शिक्षण केंद्र चालवणं सोपे नाही असं नागी सांगतात. अनेक मुलांना कुटुंबाची परिस्थिती नाजूक असते, त्यामुळे त्यांच्या शिक्षकांचा केवळ शिक्षणाबरोबर समुपदेश आणि संरक्षण देणारे पालकही हवे आहेत. जर एखादं मूल आठवडाभर आमच्या शिक्षण केंद्रात आलं नाही तर आमच्या स्वयंसेवकांच्या घरी जाऊन चौकशी करतो आणि नागी स्पष्टच करतात. यापुढे म्हणाले की पालकांना मुलांच्या शिक्षणात रस टिकून राहावा यासाठी पालकांसोबत नियमित बैठक घेतात. याचा फायदा असा झाला की त्यांना अनेक विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. केंद्र सोडल्यानंतर काही महाविद्यालयीन शिक्षणाचा मार्ग निवडला, पण असेही त्या म्हणाले. माजी विद्यार्थी मयूर आता स्वतःचे आर्ट क्लास चालवतात, छपाई प्रिंटिंग व्यवसाय करतात. आठवड्यांच्या शेवटी रुबल यांनी संस्थेचे स्वयंसेवक म्हणून काम करतात. आपल्याला अशी संधी मिळाली तशी संधी वस्तीतील इतर मुलांना मिळावी अशी त्यांची इच्छा आहे. अशा झोपडपट्टीमध्ये काम करताना त्या फक्त मुलांची आर्थिक मदत करून, कधी अडचणीत काळात आवश्यक सामान देऊन, तर कोणी कोणाचं मन मोकळं ऐकून समुदायाचा विश्वास आणि पाठिंबा मिळवला तर आपलं चांगलं काम सातत्याने पुढे नेता येतं असं स्पष्ट म्हणाले आहेत. नागी म्हणतात की यांच्या संस्थेचं मिसाल म्हणजेच उदाहरण उपक्रम त्यांच्या विशेष प्रिय आहे. उपक्रमाअंतर्गत झोपडपट्ट्याच्या भिंतीवर शैक्षणिक भित्तिचित्रे काढून भागांना खुल्या आकाशातील वर्गामध्ये ओपन एअर क्लासरूम रूपांतर केले जाते. या चित्रामधून विमान, स्वच्छता, पर्यावरण जाणीव आणि सामाजिक जबाबदारी अशा विविध विषयांच्या सोप्या पद्धतीने माहिती दिली जाते. हे भित्तिचित्रे परिसरातील लोकांना कुतूहल निर्माण करतात. दीर्घकाळापर्यंत त्यामुळे लोकांच्या सवयी, वागणूक आणि विचारातही सकारात्मक बदल घडू शकतो असे ते सांगतात. या पुरस्कारातून मिळालेल्या रकमेची मदतीने नागी आपल्या संस्थेचे उपक्रम भारतातील आणखी भागामध्ये नेण्याची व्यक्त करतात. त्यांची सुरुवात जम्मू काश्मीरपासून करू इच्छितात. याच ठिकाणी त्यांचं बालपण गेलं असून आता तिथे संगणक कौशल्य शिक्षण केंद्र उभारण्याचा त्यांचा मानस आहे. पुन्हा कुबाळमध्ये पाहिले तर झोपडपट्ट्यांच्या भिंतीवर मोठी भित्तिचित्रे, प्रेरणादायी वाक्य रंगवलेली दिसतात.
शिक्षण केंद्रात भिंतीची चमकदार रंगाची रंगवलेले असून त्यावर वनस्पतीपासून प्राण्याविश्वापर्यंत विविध विषय रेखाटलेले आहेत. 7 वर्षाची खुशी या शिक्षण केंद्रात शिकते व ती सांगते की तिला रोज शाळेत यायला खूप आवडते. मोठी झाल्यावर तिला शिक्षिका व्हायचं आहे. तिची आई घरकाम करते आणि सध्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तिच्या एकटीच्याच कमाईवर आहे. तरीही अनेक मुले अशा परिस्थितीत पार्श्वभूमीतून येतात, पण सगळ्यांच्या मनात भविष्यासाठी मोठे स्वप्न असतात. ते स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यास रुबल नागे यांनी शाळा हातभार लावली अशी व्यक्त त्यांनी केले आहे.